संत दर्शन म्युझियम पहिल्यांदाच ना सगळे? आम्ही पण पहिल्यांदा आणि ह्या दोघी सुद्धा पहिल्यांदाच चालले. जवळपास किती वाजले? 10चा प्लॅन होता, जाऊपर्यंत 11. ॲक्च्युली आमचा प्लॅन वेगळा होता, पण आत्ता रन टाईमला वेगळा ठरला आहे. ते का ते निवांत नंतर सांगतो. आणि आता आमची उबर आहे टॅक्सी, एक 5 मिनटात येते आहे आणि पहिल्यांदा चालल्यामुळं एक्साइटमेंट आहे. मॅडम काल जाणार होत्या संध्याकाळी तिला म्हटलं थांब, आज कुठं तर आपण फिरायला जाऊ आणि त्यानंतर तू आज संध्याकाळी जा. तर कोल्हापूरला आज संध्याकाळी ती जाणार आहे, त्यामुळं आज पुन्हा घाई होईल. 4पर्यंत आम्हाला यायचा. येस, हिमाचलला तू असलीस की आधीच विचारता मग पूनम मावशी परवा म्हणलं मला माहित नाही शेड्यूल, मग मावशी येणार एक्झिबिशनला बघून. ॲक्च्युली आम्ही ज्या ठिकाणी चाललेलो आहोत ना, याबद्दल खूप ऐकलं होतं आणि मला जायचं सुद्धा होतं, पण असा काही योग आला नाही वर्षभरात. आता मुलांना सुट्ट्या आहेत, म्हटलं मुलींना घेऊन इथं जावं म्हणून त्याही एन्जॉय करतील. पहिल्यांदा चाललेलो आहोत, एक्सायटेड आहोत. तिकीट किती आहे, हे ठिकाण कसं आहे, सगळं व्यवस्थित पद्धतीने दाखवण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करेन. आम्ही चाललेलो आहोत पुण्याजवळील हडशी येथील संत दर्शन म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी. हां, शनिवारी रविवारी आला असता तर मस्त तिला आम्ही घेऊन गेला असतो. माझं तसं प्लॅन होता. आता नेक्स्ट टाइम करू. तिला सोडा माझ्याकडे, असं काही नाही. माझं मी तिला पिकअप ड्रॉप. पूर्व आणि हिमांश गेलेली आहे. मटकी आहे की मटकी भेळ पुरून कोल्हापूरची भेळ वेगळी आणि इकडची अरे वेगळी. माझी मैत्रीण आता रंकाळ्याला गेली होती, तिथली भेळ खाल्ली. म्हणली मी एवढं ड्राईव्ह करून तिथली भेळ खायला फक्त जाईन म्हणली कोल्हापूरला. तिला इतकी आवडली. आपल्या इकडे कसं ते काय कैरीचा एक तुकडा टाकतात आणि ती टेस्टच आणि भारी आहे. पूर्ण चिंचेची चटणी असते, खूप सुंदर असते, वेगळी आहे टेस्ट. काय काय आणला? फंटा मला दे बघ. घरापासून म्हणाल तर जवळपास 2 तासाचं अंतर आहे आणि तहानही खूप लागली होती आणि भूकी, त्यामुळे मटकी भेळ आम्ही घेतलेली आहे. तर आम्ही ना पोहोचलेलो आहोत आणि जी उबर आम्ही बुक केली आहे ना, ती येण्या जाण्यासाठी. त्यामुळे ते म्हणाले 3 तास आम्ही थांबतो. या 3 तासात आम्ही इथलं सगळं फिरूसुद्धा आणि लंचसुद्धा करू. चला, तर सुरुवात म्हणाल तर ॲडव्हेंचर पार्कपासून करतो आहे आणि याची टायमिंग म्हणाल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत आहे. 12:15 वाजले आणि उन्हाचं पोहोचलं. ॲडव्हेंचर पार्क आहे असा. मला वाटतं हे त्यांचं रेस्टॉरंट असेल. विचारू तिकीट कुठे. हे तिकीट घरात काय काय विचार असेल की. पोरी पण येणार होत्या, कुठे गेला तो ग्रुप. ATV बाईक राईड. हां, एक्साइटेड? या उगाच करायचं म्हणून करणार आहे. सॉरी. पूर्वा टेम्पलला जायचं म्हणून ड्रेस घालून आलो होतो आम्ही. आमच्या जरा मिसमॅच झाल्या. ब्लू ब्लू ओके, कारण प्लॅन आमचा ऐन टायमाला चेंज झाला. ओके, अजून बघ काय काय. झिप लाईन करा की. अरे बघ ते सायकल, स्काय सायकलिंग. हां, हॅपी न्यू. ओके चला गर्ल्स. ओके. Right now we're going on an ATV ride. Yeah. 18+ आहे, त्यामुळे 16+ वाल्यांच्या पाठीमागं ना कोणीतरी सेफ्टीसाठी. अगं बाईकच आहे की, पण 3 व्हीलर आहे. नाही, येईल ना 4 तुला? wheeler. Yeah. मला 4 व्हीलर वाटली ही बाईक. 4 wheeler. मला गो कार्टिंग सारखं वाटलं. ॲक्च्युली आज आमचा प्लॅन होता देवदर्शनाचा. कात्रजजवळील श्री बालाजी टेम्पल आहे ना, तिथं जाण्याचा. म्हणून पूर्वानं असा हा छान ड्रेस घातला होता, पण काही कारणास्तव तिथं जाता आलं नाही. जी आम्ही उबर बुक केली ना, ती उबर बुक होत नव्हती आणि येण्या जाण्यासाठी बुक करावी लागत होती. वेटिंग टाईमही खूप होतं, म्हणून ऐन टायमाला तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही आज इकडं आलेलो आहोत. जर आधी ठरलं असतं ना अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, तर तिलाही हलका फुलका ड्रेस घालायला लावला असता. आता मलाच कसं तर होते, कारण इतकं ऊन आहे आणि ड्रेससुद्धा थोडा हेवीच आहे. हळू, तुला काय अजून फास्ट पाहिजे? जाऊन धडकशील कशाला तरी. आता मी जरा देवाचा धावा करत राईट. आणि मग आपण इथं आला ॲडव्हेंचर पार्कमध्ये. नामदेव महाराज अगदी मनापासून देवाचा धावा करतात. लक्षात आहे का? मला आवडलं बाळ देवाचा धावा करायचा.
मंदिरामध्ये गेल्यावर प्रार्थना करायची प्रॉपर बसून. असं अचानक पण ॲडव्हेंचर पार्कमध्ये आम्ही दॅट्स ओके, लुक्स कूल. सो कोल. आणि ओढणी मी अशी घेतलेली आहे, त्याची उडून जायला नको नाही का. पहिला त्यांना विचार कुठं काय, लेफ्ट राईट कुठलं बटन. पूर्वा हिमांशी कसं वाटलं? छान एक्सपिरियन्स होतं, पण ते कळावं लागतं कुठं कसं जायचं. लेफ्ट राईट. आता पूर्वाचा टर्न. येस. आणि हळू हळू अगं गेली किती धुळ उडवतच गेल्या. एकदम कॉन्फिडेंटली गेली आहे ती. जोश आणि उत्साह असेल मग धूळ. काय अगं काय एवढं झालं क्विक तर शिकायलास. अरे होय काय ते आता we're done doing the ATV ride and it was really good. कसं होतं एक्सपिरियन्स? छान होता, पण माझा थोडा जरा हे झाला. मी तिकडे 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 पण आणि ते आता पण आता आम्ही ते करतोय. हॅपी न्यू इयर. नाही नाही गर्ल्स. आता गर्ल्स बरोबर आपण पण 10-20 इयर यंग व्हायचं. एक गप्प आहे, सारखं फायनल डेस्टिनेशन म्हणू नकोस. देवा मला भीती वाटता, त्या मूवीचं नाव पण घेऊ नको. ओके पकडा पकडा. तू नीट पकडलंच नाहीस. खरं ऍडव्हेंचर पार्क, ऍडव्हेंचर पार्क सगळं बाहेर. ऍडव्हेंचर पार्क मध्ये यायचं होतं खरं. आता हे एकच बस आहे. हिमांशी म्हणते मम्माने केलं नाही, बरं झालं. नको पुन्हा ते डेंजर होतं. चल जुरासिक मध्ये बोलून बसू ना. ते काय आहे? So guys, it was a great experience. one time experience. Yes. So if you're going to do it on your risk. आता प्लीज करू नका. केस बिसा होता. ब्लड आलं का मग? आलं की बाळा. तू पकडलं नव्हती, हिनं व्यवस्थित पकडलं होतं खरं. तुझ्या इकडे तिकडे सगळं अडकत होतं. लागत होते. ओके ब्लड आलं. थांब. बरं हात लाव नको. ड्रॅगन रोलर कोस्टर. आम्ही विचारलं हे डेंजर नाही ना, तर मग असं एक डेंजर होतं, आम्ही कट केलं. तर ते म्हणतात 2 वर्षाची मुलं बसतात, जावा बसा जावा म्हणून आम्ही आलो. एक ग्लासेस आहे ना. हा नाही, हा आधीच आहे. आता 250 दिली ना. Between me and you, there's an ocean between our love. If I'm telling the truth, what am I to sail away? 'Cause I don't know where you've been lately, and times have changed. आहा मस्त मस्त सावलीगार. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्ही नाही शेअर केला. तुमच्याकडे झालं होतं आम्ही. या म्हणजे तशा आठवणी आमच्या जाग्या झाल्या होत्या यंग. जत्रेतल्या. हा ना, मग काय बघा, तुमच्यामुळे आम्ही पण एन्जॉय करतो. छान आहे हा time. छान आहे छान आहे.
चला अजून आमच्या 3 अजून गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. बघू इथं कसं काय म्हणत होता आता, डबा आणायला पाहिजे होता का? हो, टिफिन आणायला हवा होता. ते बसून खाल्लं असतं. आता क्रेविंग झाले टिफिनचे, हॉटेल नको वाटतं. झाडं आहेत ना इथं भरपूर, त्यामुळं आहा. 1:30 वाजलेत आणि आम्ही काय करतोय, इथं पाठीमागं त्यांचं रेस्टॉरंट आहे. बघू काय मिळतंय फूड. आत बघून यायचं का आधी? चल आपण दोघी जाऊया. You don't gotta doubt it. I climb any mountain to make you believe पार्टीला हेच करायचं. that I will go the distance. 'Cause there ain't no limits between you and me. And I don't know. ॲडव्हेंचर पार्क झालेला आहे. या साईडला बोटिंग आहे. बोटिंग ऊन असल्यामुळे आम्ही केलेलं नाही आहे. बघू हां. ऊन भयानक आहे. चला लंच झालं, छान वाटते. म्हणजे एक स्पॉट केला, लंच केला आणि आता आम्ही संत दर्शन म्युझियम आहे ते बघायला चाललो आहे. तर आम्ही इथं तिकीट घेतो आहे आणि पर पर्सन 200 रुपये आहे. खूप सुंदर आहे, याबद्दल खूप ऐकलं होतं आणि चला आज बघण्याचा योग पण आला आहे. तर हे महाराष्ट्रातील संत परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म दर्शवणारे एक भव्य कला संग्रहालय म्युझियम आहे आणि गुहेची रचना, त्याचबरोबर 1200हून अधिक संतांच्या मूर्त्या इथं आहेत. खरंच खूप सुंदर आहे. एकदा तरी येऊन इथं भेट द्यायलाच हवी, म्हणजे मन प्रसन्न होतं. छान होतं ना? संत दर्शन म्युझियम पाहून झालं, खूप सुंदर होतं. आणि आता आम्ही आलेलो आहोत मंदिरमध्ये. इथं 2 ते 3 मंदिर आहेत. खाली होतं ते गणपती बाप्पांचं मंदिर होतं आणि हे आहे विठू माऊलीचं. सुंदर उद्यान, मंदिर आणि ॲडव्हेंचर पार्क. आहा, खूप मजा आली. आणि आता मुलींना ना खूप गरम होते. भर दुपारी एवढं फिरायचं म्हटल्यानंतर उन्हाळ्यात थोडा त्रास होतोच नाही का. आता आम्ही खातोय बर्फाचा गोळा. यस, आमचा आजचा हा एक्सपिरियन्स खूपच छान होता. वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि अचानक ठरलेले प्लॅन एकदम सक्सेसफुल होतात नाही का. फक्त एकच गोष्ट आहे, इथं आम्ही ठरवून आलो नव्हतो, अचानक प्लॅन ठरला. जर तुम्ही इथं येणार असाल तर सकाळी लवकर या, कारण आजकाल ऊन खूप आहे आणि दुपारी या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या म्हटल्यानंतर थोडंफार थकायला होतंच. बाय बाय. संध्याकाळी जाणार ना? आराम कर थोडा आता प्लीज. जर ऊन आहे ना त्यामुळे थोडं थकायला झालं. ओके. हिला ऑथेंटिक मी तांबडा पांढरा खायला घेऊन थाळी जाणार खायला आहे घेतली, कोल्हापुरी. इतकी वेडी आहे थाळी खायची. एकच Yes. एकदा दादा. नक्की ये. हा. हो. ओमकारला दिलं का खायला? 5ला क्लासला सोडायचं.
आम्ही वीकडेजमध्ये गेल्यामुळं फारशी गर्दी नव्हती. मे बी विकेंडला जास्त गर्दी असावी. आणि तिथलं टायमिंग म्हणाल तर सकाळी 9 ते 7पर्यंतचं होतं. सो या लवकर गेलं असतं तर आणखीन बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या. खूप ऊन असल्यामुळं आम्ही बोटिंग केलं नाही. असो आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.